सोलापूर जिल्ह्याला यावर्षी अतिवृष्टी आणि भीमा तसंच सीना नदीला आलेल्या महापुराने शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक पुरता उद्ध्वस्त झालाय। उभी पिकं, जमिनी, घर, संसार वाहून गेलाय। त्यामुळे काही तासांवर आलेली दिवाळी साजरी करण्यासाठी बळीराजा सरकारकडे मदतीची आस लावून बसलेला आहे आणि पंढरपूरच्या बाजारपेठेत तर सर्वत्र शुकशुकाट दिसतोय। काय आहे वास्तव पाहूयात। अतिवृष्टी आणि महापुराने सगळं वाहून गेलं। सरकारकडून मदतीच्या फक्त वल्गना। पंढरपूरच्या बाजारपेठेत शुकशुकाट। नुकसानग्रस्तांची दिवाळी काळी होणार। यंदाच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं। दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली असताना मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे दिवाळीसाठी बाजार तर सजलाय, पण बाजारात सर्वत्र शुकशुकाट आहे। मागच्या 25 वर्षात दिवाळीच्या बाजारात अशी मंदी कधीच पाहिली नाही असं व्यापारी सांगतायत। यावर्षी पाऊस झाल्यामुळे दिवाळीचे काही पावसामुळे दिवाळीच्या व्यापारावर परिणाम झालेला आहे। दिवाळी आहे असं काही वाटतच नाही। 20-25 वर्षाची दिवाळी हे पहिल्यांदा अनुभवते की व्यापार काहीच नाही, आणलेला माल आहे असा शिल्लक राहिलेला। पावसाच्या पाण्यात ऊस वाहून गेला, संसार सुद्धा वाहून गेला। कुठली अन कसली दिवाळी? पोटाला अन्न मिळालं तरी लय झालं। मायबाप सरकारनं दिवाळीच्या अगोदर नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली, पण दिवाळी आली, सरकारचे पैसे आले नाहीत। दिवाळी झाल्यावर पैसे येऊन काय उपयोग असा सवाल आता शेतकरी उपस्थित करतायत। पैशाचा बोंब एवढा घेऊन दिसते की तुम्हाला डोळ्यासमोर। बर शेती सगळी पाण्यात गेली। काय कस करायची दिवाळी? आता काय करायचं? हाय तसलं खायला आपलं ती दिवाळी म्हणायची। खरेदी काय केली का नाही? खरेदी काय काय नाही, बाजार काय नाही, पडा बी नाही, काय सुद्धा नाही। पावसानं पिकं पाक घायला आली, म्हणजे गेली ती पाण्यातून, तर शेतकऱ्याला काय दुसरा आधारच नाही। लहान लागणी ह्या भागातल्या गहू, आपलं मका, जनावरांची वैरण पूर्ण बाजारानं संपून गेली आहे। आता काय दिवाळी कशी करायची? दिवाळी आता सरकार म्हणते दिवाळीच्या आधी काल देवेंद्र फडणवीस हप्ता देणार आहे जाहीर केले। आल्यावर करायचं, पैसे आल्यावर दिवाळी, दुसरा पैसाच नाही माणसाचा। अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदतीची घोषणा करून शाब्दिक ओलावा तर दिला, मात्र दिवाळीचे दिवे दारात लावायची वेळ आली तरी मदत मात्र पोहोचलेली नाहीये। त्यामुळे यंदाची बळीराजाची दिवाळी काळीच होणार असंच दिसतंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।